31 तारखेला रात्री 12 वाजता सर्वांची रेडिंग येऊन जाणार. आणि तुम्हालाही जो असतो की मला मागच्या महिन्यात थोडं एवढे युनिट आले, या महिन्यात एवढं झाले, रिडिंग पिरियड इकडे थोडाफार इकडे तिकडे होतं ना. तो मागच्या महिन्यात तुमच्याकडे 21 तारखेला आला, होऊ शकते यावेळी 22ला किंवा 23ला आला, तर 2 दिवसांनी रिडिंग वाढतं. हे स्मार्ट मीटरमध्ये होत नाही आणि रिडिंग चुकायचे चान्सेस कमी होऊन जाते. ओनली रिडिंग त्याच केसमध्ये येणार नाही जर कम्युनिकेशनमध्ये काही एरर आला तर. अदरवाईज म्हणजे विषय सांगण्यासाठी आलेलो आहे. आपली जी सोसायटी आहे, सोसायटीमध्ये जे कॉमन कनेक्शन असतं, लिफ्ट, स्टेअरकेस, वॉटरफॉलसाठी तुम्ही एक कॉमन कनेक्शन घेतलं असतं, त्याचं बिल तुम्ही अंदाजे 20 ते 25,000 रुपये महिन्याला भरत असता. तर आपण जर सोसायटीतर्फे वरती जो रूफ आहे त्या रूफटॉपवर जर सोलर घेतलं, रूफटॉप सोलरचं कनेक्शन, नेट मीटर कनेक्शन घेतलं, तर आपली जे बिल आहे ते पावसाळा सोडून बाकीचा जो सीझन असतो, ज्यामध्ये जर ऊनप्रकाश जेव्हा चांगला असतो, तो ऑलमोस्ट 0 होऊ शकतो. तर आता तुमचे जे कनेक्टेड रोड आहे त्याविषयी मला माहिती नाही आहे. मला बिलावरती असेल मी असं अपेक्षित करतो की या बिल्डिंगचं रोड एक 10 किलोवॅटच्या जवळपास असेल. तुमचं लिफ्ट 7 किलोवॅट आणि वॉटरफॉल 4 HP आणि स्टेअरकेसचा 1 किलोवॅट, असं एक 10 HP लोड, 10 किलोवॅटचं लोड असू शकतो. तर आपला जो सोलर रूफटॉपचा जो खर्च असतो तो 60,000 ते 70,000 रुपये पर किलोवॅट खर्च येतो सोलर रूफटॉपला. तर 10 किलोवॅटसाठी 7 लाख रुपये खर्च होतो. यासाठी तुम्हाला बँकेकडून लोन दिलं जातं आणि लोन हे जे आहे ते 8% इंटरेस्टवर दिलं जातं. रेट ऑफ इंटरेस्ट पण कमी ठेवलेलं आहे बँकेने. सर्व नॅशनलाइज बँकेकडून तुम्हाला लोन करून दिलं जातं. तुम्ही जेव्हा